पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। नुकत्याच आटोपलेल्या 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकांमधील चर्चेसंदर्भातील माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरू केली आहे। अमित शहा यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलचे संकेत दिल्याचं वृत्तसूत्रांनी दिले। शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यात घेण्यात आला। यानुसार आता भाजपा स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिलंय। या चाचपणीनंतर या पक्षांतर्गत चर्चेनंतर भाजपानं खरोखरच स्वबळाचा नारा दिल्यास मुंबई, ठाण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, तर पुण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी अशा लढतीची शक्यता व्यक्त केली जाते। 3 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला। यामध्ये पक्षाची ताकद किती आणि कुठे आहे या संदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। भाजपाची ही चाचपणी सध्या प्राथमिक स्तरावर सुरू असून युतीमधील इतर पक्षही प्लॅन बी अंतर्गत अशी तयारी करत असल्याची चर्चा आहे। राज्य निवडणूक आयोगानं अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही। मात्र सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिले। संस्थांच्या सध्याच्या 27 महानगरपालिकांसह इचलकरंजी व जालन्यातील 2 नव्यानं निर्माण झालेल्या महानगरपालिका आणि पंचायत पातळीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी मविया सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय।